कांदा उत्पादक आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फार्म प्रोड्युसर कंपन्यांना केंद्र सरकारचा दणका। एनसीसीएफशी संबंधित 15 कंपन्यांचे व्यवहार थांबवत या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत मागील 5 वर्षांपासून काही फार्म प्रोड्युसर कंपन्यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणले होते। केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत तब्बल 15 फार्म प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या यादीत टाकून या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवले आहे। नाफेड आणि एनसीसीएफशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून उन्हाळी कांद्याची खरेदी प्रत्यक्षात केलीच नाही किंवा काहींनी निर्धारित साठवण व खरेदीच्या केवळ 25 ते 50% खरेदी केली। त्यातील काही कांदा मध्यंतरी नाफेडला दिला व काही भाव वाढल्यावर खुल्या बाजारात विकून बकळ नफा कमावला। दरम्यान खरेदी न केलेल्या कांद्याचे पैसे संबंधित फार्म प्रोड्युसर कंपन्यांना अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नाशिक येथील नाफेडच्या व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आहे। या संदर्भात नाशिकच्या येवला तालुका येथील तक्रारदार शेतकरी गोरख संत यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी आज केंद्र सरकारने व पीएमओ ऑफिसने ज्या 15 प्रोड्युसर कंपन्यांवर काळ्या यादीत टाकलेलं आहे, तर मी सर्वांचं या पीएमओ ऑफिसचं व चौकशी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की गेल्या 1-1.5 वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एनसीसीएफच्या विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, आम्ही वारंवार सांगत होतो 2 ते 2.5 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे। त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज 15 प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले, म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली। तसंच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ह्या 15 कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली, त्यांना काळ्या यादीत टाकलं, तसंच यांच्याकडून ते जे 2 ते 2.5 कोटी रुपये आहे ते वसूल करावं आणि ते वसूल करून हे शासनाने हे शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांना त्यांच्या विभाजन करून त्यांना द्यावा अशी पण विनंती असणार आहे आमची। आणि ज्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्या प्रोड्युसर कंपन्यांच्या जे त्यांचे दलाल आहेत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, हे आमचे पुढचा पाऊल असणार।